श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला आज मंगळवारी काय करायचंय सांगण्यासाठी आलेली आहे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. मंगळवार आहे, मंगळाच्या काळातला दंगल करणारा. आणि दुसरा आज अमावस्या आहे, आपल्या पितृंना अर्पण करणारा. तर आज न चुकता आपल्याला पिंपळेच्या झाडाला जल द्यायचं आहे. त्याच्यात थोडे काळे तीळ घालायचं आहे. मुंग्यांना पीठ आणि साखरचा भोजन द्यायचं आहे. बारीक किडे वगैरे असतात तिथे, झाडाखालीच असतात तिथे तुम्ही द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आज दक्षिणेला आपण दिवा लावायचा आहे, त्याची आरती पूजा करायची आहे, कारण आपले सगळे पित्र दक्षिण दिशेलाच असतात. आणि आपल्या घरात जर कोण पित्र असेल तर त्यांना आज सफेद फुलाचा हार लावून आणि काही नैवेद्य त्यांच्या आवडीनुसार तुम्ही करून तिथे नैवेद्य लावा. आज गाईला चारा द्या. त्याचप्रमाणे आज शंकराची आरती करा, शंकराला जलाचा अभिषेक करा, फूल आणि तिथे अर्पण करा, ओम नमः शिवायचा जाप करा, दूध अर्पण करा. आज तुम्हाला दानामध्ये खूप चांगलं काही काही देता येतं. ज्यांच्या घरात पित्र असते त्या लोकांनी त्यांच्या आवडतं काही द्या, किंवा लाल चणे उकडून नुसते वाटले तरी चालतील, किंवा त्याच्या चण्याची भाजी आणि पुरी असं सुद्धा तुम्ही दानांमध्ये करू शकतात. संध्याकाळी हनुमंताच्या दरबारामध्ये म्हणजे मंदिरामध्ये चणे आणि गुळाचा प्रसाद तिथे वाटा आणि त्यांना भोग चढवा. त्याचप्रमाणे आपलं गुप्त दान आहे ते माचिसाचं आहे, ते नक्कीच करा. आणि आपल्या आज दिवसभरामध्ये श्री नमो शिवायचा जप करा, शंकराला प्रणाम करा, त्यांचा जप करत राहा. तुमच्या पित्रांचा जप म्हणजे आठवण काढा, त्यांच्याशी बोला. जर आई वडील दूर असतील त्यांच्याशी फोन करून बोला आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. तर आजचा दिवस हा अमावस्येचा आहे. उद्या दुपारी म्हणजे रविवारपर्यंत अमावस्या आहे, म्हणजे रात्र आज ही अमावस्येची आहे. तर त्याप्रमाणे दारामध्ये चारमुखी दक्षिणेला दिवा लावा, संध्याकाळी देवारामध्ये दिवा लावा, धूप बत्ती फिरवा. जर तुम्हाला जमत असेल तर नारळ घरावरून उठून 3 रस्त्यावर तुम्ही जाऊन फोडा. त्याच्याने घराची आणि घरातल्या लोकांची नजर दूर होते. अमावस्येला कोणी गाडी वगैरे असेल तर गाडीवरून सुद्धा तुम्ही तुमचे ऍक्सिडेंट वगैरे होऊ नये अशी काय मनात भीती असेल तर तुम्ही त्याच्यावरून सुद्धा नारळ फोडून तुम्ही फोडू शकता. घरामध्ये कोण आजारी वगैरे असेल तर त्यांच्यावर पण तुम्ही नारळ फिरवून 7 वेळा तुम्ही 3 रस्त्यावर फोडू शकता. किंवा काळी मोहरी आणि मिठाने तुमची नजर काढा. आजचा दानामध्ये जर तुम्हाला खरंच मनापासून काय करायचं असेल तर एक मिठाची म्हणजे 1 किलो मीठ आणि 1 किलो साखर तुम्ही कुणालाही दानामध्ये द्या किंवा देवळामध्ये द्या. त्याच्याने आज पित्रांना खूप चांगलं असतं आणि तुमचे पित्र खुश होतात. तर साखर आणि मिठाचं दान हे आजच्या दिवसामध्ये महत्वाचं दान आहे. बाकीचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.